मित्रांनो, तुम्ही आता पाहिलेलं जे मंदिर आहे हे प्रति पंढरपूर ओळखलं जाणारं डाळिंबन उरळी कांचनमध्ये असणारं हे मंदिर. तर हे मंदिर पाहण्याकरता आपण आता आलो. अर्थात तो जो भाग आहे सकाळच्या वेळी व्हिडिओ तुम्हाला असं छान दिसतोय. तर ह्या ठिकाणी हे मंदिर आहे. इथं पण एकादशीला खूप मोठी यात्रा असते आणि तसंच इतर दिवशी सुद्धा, म्हणजे इतर दिवशी ज्या एकादशी असतात, आषाढी एकादशीला तर यात्रा इथं असतेच मोठी आणि इतर एकादशीला पण लोक येतात. ह्या गावातलं हे जागृत देवस्थान आणि इथं ह्या ठिकाणी माझा मित्र पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो. तर आता मी इथून परत आम्ही आता थांबलो एका ठिकाणी. ते ठिकाण आहे इथं इंदापूरचं. इथं आता आम्ही चाललोय पंढरपूरला. पंढरपूरला पण विठ्ठलाचं मंदिर आहे आणि सध्या हा जो महिना आहे मार्गशीर्ष महिना, आज अमावस्या आहे. आता आजचा शेवट आहे आता ह्या महिन्याचा. तर ह्या महिन्यामध्ये विष्णुपदाला देव असतात. तर तिथं जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुखदर्शन घ्यायचं आहे आणि जमलं तर अजून तिथली जवळची ठिकाणं आपण आज पाहणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर सुरुवात झाली सकाळी व्हिडिओला आणि आत्ता आपण ह्या ठिकाणी आहोत. तर जायत पुढं बघूयात काय होतंय. तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळी आता मी चाललो आहे. आज पंढरपूरला चाललेलो आहे आणि सकाळी म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी आणि तुम्ही आता सुरुवातीला पाहिलंच जे ठिकाण ते प्रति पंढरपूर आणि आपण चाललो आहे पंढरपूरला, जे की माझ्या मित्राचं घर आहे. तिथं त्याला घ्यायचं आहे आणि तो मुख्य महत्त्वाची गोष्ट अशी की तो आहे प्रॉपर पंढरपूरचा. तर आज त्याच्याबरोबर जायचं आहे, त्यामुळं त्याच्याकडून तिथली भरपूर माहिती मला मिळेल आणि ते ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील. तर आता 2 मित्र आहेत, त्यांना घ्यायला चाललो आहे. आमच्या घराजवळ राहतात ते आणि आम्ही इथून सुरुवात करतो आहे आमच्या प्रवासाला. असं म्हणतात की प्रवासाला सुरू होण्याआधी काहीतरी पूजा करावी. आपण लांबचा प्रवास करतो आहे, प्रवासामध्ये कुठलाही त्रास होऊ नये ह्या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी गाडीची छोटीशी पूजा केली आणि मग म्हटलं की प्रवासाला सुरुवात करूयात. जरा माग घ्या. तर भाऊ आलेत गाडीमध्ये. आता एक अजून एक मित्र येतोय, महेंद्र. तुम्ही पाहताय हे ठिकाण, ह्याला विष्णुपद असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणजे पांडुरंग परमात्मा स्वतः पुंडलिकांना भेटण्याकरता ह्या ठिकाणी आलेत. व ते आले त्यावेळी त्यांच्याबरोबर गोपगण आणि स्वतः नारद मुनींनी हट्ट केला मी येणार. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले की माझं जो भक्त आहे तो गरीब आहे, त्यामुळे एवढं सगळं काही जमणार नाही त्याला, सगळ्यांचा पाहुणचार करणं. त्यामुळे मी स्वतः या ठिकाणी जातो. त्यावेळी ह्या ठिकाणी हे ठिकाण जे आहे ह्याचं महत्त्व हे आहे की पुंडलिकांची आणि श्रीकृष्णांची भेट झालेली आहे. एक भक्त आणि एक परमेश्वराची भेट, असं हे ठिकाण, ह्याला विष्णुपद असं म्हणतात. विष्णूंची पावलं या ठिकाणी आहेत आणि हे पाण्यामध्ये मंदिर आहे. तर हे मंदिर तुम्ही पाहताय आणि आता आपण आहोत पंढरपूरमध्ये आणि आत्ताच हे नदीवरचं मंदिर ह्या इथून आपल्याला समोरचं जो दिसतंय दृश्य ते पलीकडलं, ते नदीवरचं पलीकडलं ते पंढरपूरचं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि हे विष्णुपद. आणि मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे आणि या महिन्यामध्ये हा शेवटचा दिवस अमावस्येचा आणि आज आमचा योग या ठिकाणी आहे येण्याचा. तर योग सहज झाला आणि दर्शनही छान झालं आणि आता आम्ही आहोत दर्शन घेऊन आलो विठ्ठलाचं. आमची पुढल्या प्रवासाला सुरुवात झाली. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन झालं. त्यानंतर म्हटलं गोंदवले जवळ आहे, त्यामुळं आम्ही गोंदवल्यामध्ये आता आलो आहे. महाराजांचं समाधी मंदिर आहे, बाहेरून दिसतंय ते हे शिखर. तर ह्या ठिकाणी आता वाजलेत आम्हाला यायला 5. तर आता आरतीची वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता. तर आता आम्ही दर्शन घेणार आणि इथून आपल्याला पुण्यामध्ये जायचं आहे. तर समोर दिसतंय तुम्हाला ते महाराजांचं समाधी मंदिर आहे. आतमध्ये जप करता येतो. इथं राहण्याची व्यवस्था आहे. तुम्ही जर आलात फॅमिलीसहित तर राहू शकता या ठिकाणी आणि तुम्हाला संध्याकाळची आरती सकाळची आरती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय हे पुण्यातलं पुरातन काळातलं मंदिर जेजुरी. तर आता आपण आहोत जेजुरीमध्ये. पंढरपूरवरनं गोंदवले आणि गोंदवल्यावरनं पुण्यामध्ये येताना जेजुरी ह्या ठिकाणी थांबलेलो आहोत. तर सुंदर दिसणारं दृश्य, सोमवती अमावस्या, त्यानिमित्त रोषणाई दिसते आपल्याला. खंडोबाचं मंदिर आहे वरती
लोक चालत जात आहेत आत्ता पण गर्दी आहे त्या ठिकाणी. आणि हे असं भव्य दिव्य प्राचीन पुरातन काळातलं मंदिर, पुण्यामधलं वैभव, पुण्याच्या थोडंसं बाहेर असणारं पण पुणे जिल्ह्यात येणारं. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.